चलो चालू करू आपण. किती नंबर प्रश्नावर थांबले होते आपण? 36 वर थांबले होते. रॅमन मॅक्सचे पान नंबर 186. हा, रॅमन मॅक्सचे पुरस्कार 2024 या वर्षाचा कोणाला भेटलाय? रॅमन मॅक्सचे 2025 रॅमन मॅक्स लिहा. कुठे शोधणार? हा, रॅमन मॅक्सचे 2025 किंवा 2026 जो बी असेल तो तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला माहित नाही ना. आता आपल्याला माहिती आहे का? तो माहित करून घ्यायचं. नेक्स्ट, खरे खोटे या सामासिक शब्दाचा समास ओळखा. कोणता समास आहे? कोणता समास आहे? समासाचे प्रकार किती? समासाचे प्रकार किती? कोण सांगतं? अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुब्री. अव्ययभाव समासात पहिलं पद महत्वाचं राहतं, तत्पुरुष समासात दुसरं पद महत्वाचं राहतं, द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाचे राहतात आणि बहुब्री समासात दोन्ही पद महत्वाचे नसतात. तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे ते उत्तर आलं होतं द्वंद्व समास. मग द्वंद्व समास ओळखण्याची ट्रिक काय आहे? द्वंद्व समास हा व आणि किंवा या शब्दांनी जोडलेल्या शब्दाला द्वंद्व समास म्हणतात. मग खरे खोटे शब्दाची फोड काय होईल? खरे किंवा खोटे. खरे किंवा हा, तर हा द्वंद्व समास आहे. 38 नंबरचा प्रश्न. ए हा बी पेक्षा उंच आहे पण इतका उंच नाही जितका सी आहे. म्हणजे सगळ्यात उंच कोण आहे रे? सी. सी नंतर ए आणि नंतर बी. पुढे लिहित आहे का? काय पुस्तक आहे तुमच्याकडे? पुस्तक आहे ना सगळ्यांकडे? किती लोकांकडे आहे? प्रत्येक बेंचवर एक आहे ना? मग प्रत्येक बेंचवर आहे ना? दोन कोणाकडे? एका बेंचवर दोन आहेत बॉस नाही ना? हा, मग तुम्ही दोघे जण तो पुस्तक घेऊन टाका. ते 2 नंबरचा बेंच आणि का ना तुम्ही ते पुस्तक, हे पुस्तक असलंच पाहिजे ना भाऊ. हे वाया जाणार पुस्तक आहे का? हे वाया जाणार पुस्तक नाहीये. ज्या ज्या लोकांकडे हे पुस्तक नसणार त्यांनी घेऊन टाका. गरज असेल तर घ्या. पुस्तकांची कंपनी कमी आहे. हे पुस्तकमय आहे का? कंपनी आहे, दुकान आहे. कोणासाठी? हा, ज्याला घ्यायचं असेल त्यानं घ्या. आता प्रश्न लिहिण्यामध्ये टाइम याच्या वेस्ट घालू शकत नाही कारण 12 तारखेला पेपर आहे, नाही तर लिहून दिला असता. ए हा बी पेक्षा उंच आहे म्हणजे ए उंच आहे, बी त्याच्यापेक्षा ठिंगणार. बरोबर का? पण इतका उंच नाही जितका सी आहे. म्हणजे सगळ्यात उंच कोण रे? सी. त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर बी. मग आपण काय करू? त्याला आकडे देऊन टाकू. समजतंय का? हा, घे. ए हा बी पेक्षा उंच आहे. ए ला 50 घे, बी ला 40 घे. ए ला 50, बी ला 40. समजलं का? हा, त्याच्यानंतर सी इतका उंच नाही. मग सी ची उंची किती घेतो? 10 ना जास्त घे. सी 60 घेतला. ओके, व्हेरी गुड. डी हा ई पेक्षा उंच आहे. डी चा आणि ई चा आपल्याशी काही संबंध नाहीये, फक्त त्याने पुढे दिलंय, पाहू काही रिलेटेड येतं का. डी हा ई पेक्षा उंच आहे परंतु बी पेक्षा छोटा आहे. कोण? डी. डी हा बी पेक्षा छोटा आहे. बी किती मानलाय आपण? त्याच्यापेक्षा छोटा करी दिले. डी ला किती घेतला मग? शाबास. डी हा ई पेक्षा उंच आहे, मग तो ई पेक्षा बी उंच आहे. मग ई किती रे? 20. हा, पाय मग आता परंतु बी पेक्षा छोटा आहे. तर यात सर्वात उंच कोण? सी, जे की आपण पहिलेच मानून घेतलं होतं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो. कोणाकोणाला समजला कसा सोडवला? तर याच्या पुढे तुम्हाला असा प्रश्न जर आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. मी पेनाला हात लावला का? हा, परत सांगू एकदा पहा. म्हणजे वाचतानाच आपल्याला समजलं पाहिजे की काय होतंय. पहा, मी तुम्हाला एक डेमो देतो. मी वर्गात आलो, पुस्तक उघडलं, माईक काढला, मोबाईल लावला आणि प्रश्न क्रमांक 36 पासून सुरुवात केली. किती वाक्य बोलला? किती वाक्य बोलला? मी वर्गात आलो, पुस्तक उघडलं, माईक काढला, मोबाईल लावला आणि 36 नंबर प्रश्नापासून सुरुवात केली. एकाच याच्यात सगळं समजलं? एकाच याच्यात सगळं समजलं ना? आता कोण सांगताय 5 वाक्य रिपीट? पहा, 1 2 3 4 5 6 म्हणजे यांचे कान उघडे. हा जो प्रश्न मी आता विचारला हा गणिताशी रिलेटेड आहे का?
तर या स्किलला म्हणता लिसनिंग स्किल. कान उघडणे म्हणजे समोरचा बोलतोय आपल्याला लगेच समजून जातं. भाऊ तुमचं नाव काय आहे? हा, काय विचारलं रे? काय विचारलं? सर तुम्ही त्याला नाव विचारलं, तो बोलला काय बोलला तो? हा, याला म्हणता लिसनिंग स्किल, की समोरच्यांचं इंटरॅक्शन होत असताना समोरचा ऐकतोय की मला समजतंय. मी आता बोलला हाऊ डू डू, आता भाऊले समजतच नाही हाऊ डू डू म्हणजे काय. म्हणजे जर बोललेलं समोरच्याला समजलं तर ते लक्षात येतं, पण मराठी बोलतोय तरी बी ध्यानात येत नाहीये. हे बघा मी परत सांगतो, 5 वाक्य सांगतोय, एकदम बारीक लक्ष देऊन ऐका. जो सांगणार नाही त्याला मी 50 रुपयाच्या मारायला लाईन. एक बादली वर्गाच्या बाहेर पडलेली आहे. वर्गात मोबाईल पडलेले आहेत. वर्गात 4 खिडक्या आहेत. वर्गात 6 पंखे आहेत. मी माईक मोबाईलला लावलेला आहे. एकदम भारी येत आहे ना. सगळ्यात पहिलं वाक्य बादलीच, 2 नंबरचं वाक्य, 3 नंबरचं, 4 नंबर, 5 नंबर. याला म्हणता लिसनिंग स्किल, की सर जे बोलतोय ते मला समजतंय. वाच मग आता. ए हा बी पेक्षा उंच आहे. लगे ए नावाचा माणूस दिसायला लागला, तो 50. बी त्याच्यापेक्षा छोटा 40, पण इतका उंच नाही जितका सी आहे. वाक्य कोणाबद्दल बोललं जातंय? ए बद्दल. वाक्य कोणाबद्दल बोललं जातंय? ए बद्दल बोललं जातंय. ए हा बी पेक्षा उंच आहे, पण सी इतका उंच नाही, म्हणजे सी सगळ्यात मोठा. सी किती रे? 60. पुढचं वाक्य डी हा ई पेक्षा उंच आहे. याच्यात आपला काही संबंध नाहीये, म्हणून पुढचं वाक्य परंतु बी पेक्षा छोटा आहे. बी चा आपण ऑलरेडी लिहून घेतलंय. बी किती रे? 40. मग डी हा किती रे? 30. आणि ई त्याच्यापेक्षा पण छोटा म्हणजे, तर सगळ्यात मोठा कोण? सगळ्यात लहान कोण? सगळ्यात लहान ई. ई 20 आहे ना, मग त्याच्याकरता डाटा लिहून ठेवायचा. चला पुढचा प्रश्न. 12 सेकंदात 1. 12 सेकंदात याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? तांबरे. 12 सेकंदात 1. आता प्रत्येक प्रश्नाला पेन चालायची गरज नाही. 12 सेकंदात, 24 सेकंदात, भारत्रिक 24, भारत्रिक 12 चौक 12 पंचे, म्हणजे एका मिनिटात 5 पोळ्या होत आहे. एका मिनिटात 12 सेकंदात, 24 सेकंदात, 36 सेकंदात, 48 सेकंदात, 60 सेकंदात. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटात. तर अर्धा तास म्हणजे किती मिनिटं? 30 मिनिटं. 30 गुणिले 5, 150 झालं. सोडवायची गरज होती, तोंडी उत्तर सोडवलं पाहिजे होतं, पण तरी बी पेपरच्या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं. दुसरी ट्रिक, 12 सेकंदात 1 पोळी, तर अर्ध्या तासाचे सेकंद किती रे? 1800. 1800 सेकंदात किती पोळी? 150. दोन्ही पैकी तुम्ही कोणताही करू शकता. मग डोक्यात लिसनिंग स्किल काय म्हणते? 12 सेकंदात 1 ना, म्हणजेच 12 पंचे 60, म्हणजे एका मिनिटात 5 पोळ्या. एका मिनिटात. मग आता अर्धा तास काय, पाऊण तास काय, का सव्वा तास काय, तू काय बी विचार. मग तो चुकवण्यासाठी काय करतो? पाऊण तास. मग पाऊण तास म्हणजे 45 मिनिट. मग त्याला सेकंदात पाहिजे असेल तर 2700 सेकंद. सव्वा तास, 3.5 तास, पावणे 4 तास. पावणे 4 तास म्हणजे कोण सांगतं रे? पावणे 4 तास. पावणे 4 तास. हा, पावणे 4 तास म्हणजे किती मिनिटं? चला पेन वापरा. पावणे 4 तास म्हणजे किती मिनिटं? वापरा पेन, काढून दाखवा. पावणे 4 तास. 3 तासाचे मिनिटं किती होते? 180. पाऊण तासाचे किती रे? 45. 180 45 225. पावणे 4 तास म्हणजे 225 मिनिटं. एका तासाचे किती? 60. 2 तासाचे, 3 तासाचे, 3 तासाचे 180. पावणे 4 म्हणतोय म्हणजे पाऊण तास पुढचा. पाऊण तास म्हणजे 45 मिनिट. आलं? 180 45 225 मिनिट. अशा पद्धतीने. प्रश्न क्रमांक 40. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपण म्हणजे कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी विचारलाय. विरुद्ध अर्थी. उदार. कृपण म्हणजे काय? कंजूस. लिहून घे तिथे. समानार्थी शब्द काय त्याचा? कंजूस. कृपण म्हणजे काय? कंजूस. लिहा. कृपण लिहून रे. तू काय साठी आला अकॅडमीत?
काहीच बोलत नाही तो. अरे तू अकॅडमी का राहिलाय? शाबास, लिहू ना मग. शिकण्यासाठी आले तर लिहिणं पडेल ना भाऊ. कृपन लिहिता येत नाही का? कृपन शब्द त्या बाजूच्या लिहिता येतोय का? हा, शाबास. नाचतो खतरनाक पण तो. आणि फटाके बापरे, हातात फोडतो तो बॉम्ब. कृपन है ना. कृपन, कृपन म्हणजे काय? कंजूस. आता हा कृपन शब्द आज यो, उद्या यो, रविवारच्या आपल्या प्रश्नपत्रिकेत येऊ, कुठे बी येऊ, आपलं चुकायला नको. कृपन म्हणजे काय? कंजूस. पण आपल्याला गणितात काय विचारलंय पेपरमध्ये? कृपनच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. तो पेन देते. कृपनच्या विरुद्धार्थी शब्द आहे उदार. उदार म्हणजे काय? मोकळ्या मनाने खर्च करणारा, म्हणजेच माझ्यासारखा माणूस. कृपन म्हणजे काय? कंजूस. आणि उदार म्हणजे मोकळ्या मनाने खर्च करणारा. आपल्याला समानार्थी विचारलाय का विरुद्धार्थी, हे बी असलं पाहिजे. माणसाचे कान उघडे असण्यासोबत त्याचे डोळे बी उघडे पाहिजे. पेपरच्या दिवशी समोरचा त्याला विचारतोय विरुद्धार्थी सांग, आणि तो लिहितोय समानार्थी, म्हणजेच तो काय आहे? मूर्ख आहे. डोळे असून आंधळा आहे. काही लोक काना अशीसन बहिरे राहता की नाही? बर. कोण उंच होता सगळ्यात? सगळ्यात उंच कोण होता? काय उघडले काना आता. असं काही लोकांचे कान उघडून द्यावे लागतात आणि काही लोकांचे ऑलरेडी उघडे राहतात. चला पुढे. 41 नंबरचा प्रश्न. तो म्हणत आहे, सर मी पहिलाच दिवस माया पहिल्याच बेंचवर बसायला त्याला आणि मला विचार आले. काही टेन्शन घ्यायचं नाही भाऊ, घाबरायचं नाही. एका संख्येच्या 50% 25 मिसळले असता बेरीज 70 होते. एका संख्येच्या 50% 25 मिसळले असता बेरीज 70 असते. 70 येते, तर ती संख्या कोणती? 90. बर. तर त्याच्याकरता बेरीज किती आली आहे? 70. 70 मधून 25 कमी कर. 70 मधून जर तू 25 कमी केले तर तुला ती 50% संख्या भेटून जाणार. मग 50% बरोबर 45, तर 100% बरोबर किती? 90. कोणाकोणाला समजतंय? आता जे नवीन लोक आहे थोडस हार्ड जाईल, पण काही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. कोणाकोणाला समजला हा प्रश्न? हा, परत एकदा वाचू. एका संख्येच्या 50% मधून ती संख्या आपल्याला माहित नाही, पण तिचे 50% मध्ये ही संख्या जी बी असेल तिच्या 50% मध्ये जर 25 टाकले, जर 25 टाकले तर उत्तर काय येतं? 70 येतं. तू म्हणजे सर 50 आणि 25 तर 75 होता. अरे हे टक्के भाऊ, हे काय आहे? टक्के. म्हणजे ही एक रक्कम आहे, त्या रकमेमध्ये जर 25 टाकले तर उत्तर काय येतं? 70. मग 70 मधून जर 25 तू वजा केले तर काय येतं? 50%. मग 50% बरोबर 45 रुपये. किती रे? 50% बरोबर 45 रुपये. तर 100% किती? 90. उत्तर आहे 90. पुढचा प्रश्न. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. मॉस्को, पॅरिस, नवी दिल्ली, न्यूयॉर्क. मॉस्को ही रशियाची राजधानी आहे ना. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. आणि न्यूयॉर्क ही कोणत्याच देशाची राजधानी नाही, ते अमेरिकेतील एक शहर आहे. अमेरिकेची राजधानी काय आहे? वॉशिंग्टन DC. ठीक आहे. म्हणजे सगळ्या विसंगत म्हणजे समजतं का? आता बा हे 4 जण बसले, हे 4 जण बसले, बरोबर दिसले का? हा, ह्या 4 जणांमधून 3 जणांचं 1600 आउट ऑफ आहे आणि एकाच नाहीये. मग जो नाहीये तो काय झाला? विसंगत. अजून सोपं सांगू का? या 4 जणांमधून एक जण पिटाळे, मग तो काय झाला? विसंगत. विसंगत समजलं. मग आता 4 दिलेले होते आपल्याला. कोण? मॉस्को, पॅरिस, नवी दिल्ली, न्यूयॉर्क. मॉस्को, पॅरिस, नवी दिल्ली, न्यूयॉर्क. मग यांच्यात वेगळा काय? तर बाकीच्या 3 या कोणत्या तरी देशाच्या राजधान्या होत्या, फक्त न्यूयॉर्क ही कोणत्या देशाची राजधानी नव्हती. म्हणून उत्तर काय लिहावं लागेल? लक्षात येतंय? हा, म्हणजे मुंबई पोलीसला असे भरपूर प्रश्न येतात की जे फक्त आपल्या स्किलवर सुटून जातात. स्किल, की तुम्ही कसे वाचताय, तुम्ही कसे ऐकताय, तुम्ही कसा त्या प्रश्नाला पाहताय, त्याच्यावरून ते प्रश्न सुटून जातात. 43 नंबरचा प्रश्न. कर्त्याची किंवा कर्माची
क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच मराठी व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की आपल्याला मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकची व्याख्या पाठ पाहिजे. प्रत्येक टॉपिकची व्याख्या पाठ पाहिजे. पाय आला प्रश्न आला की नाही? हा, कोणता विषय कोणता टॉपिक या? प्रयोग. कर्त्याची आणि कर्माची क्रियापदाशी जुळणी. कर्त्याने जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग, कर्माने जर बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग, आणि दोन्हीनुसार जर बदलत नसेल तर तो भावे प्रयोग. ठीक आहे. काल जे मी टॉपिक तुम्हाला दिले होते वाचले होते का? कोणते कोणते टॉपिक दिले होते? उभयान्वयी अव्यय, शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी, 3 टॉपिक दिले होते. वाचले का? चला मला एक एक प्रश्न सांगा सगळेजण, ज्यांनी वाचलं त्यांनी, की सर मी हा प्रश्न पाठ केला, त्याच्यात काय वाचलं? किती पानांचं होतं? 3 पानांचं होतं, बरोबर का? हा, त्या 3 पानापैकी एकच प्रश्न सांगा की सर प्रश्न सोडवले असतील ना मग वाचून. समजा शब्दशक्ती हा टॉपिक वाचला, शब्दसिद्धी हा टॉपिक वाचला, उभयान्वयी अव्यय हा टॉपिक वाचला, तर मग त्याच्यावरचे प्रश्न तर सोडवले असतील ना. मग एखादी प्रश्न लक्षात असेल म्हणजे वाचीसन काही फायदा झाला नाही. हा, आठवतंय? चला, उभयान्वयी अव्ययाची व्याख्या सांगून द्या, जाऊ द्या. शाबास. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभय म्हणजे 2. उभय म्हणजे काय? आपण उभयचर प्राणी ऐकतो, असे प्राणी जे जमिनीवर बी जगता आणि पाण्यात बी जगता. जे जमिनीवर बी जगता, पाण्यात बी जगता. साप पाण्यात बी जगतो, जमिनीवर बी जगतो, म्हणून त्यांना उभयचर प्राणी. म्हणजे 2 शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला. आज मी आणि भाऊ फिरायला गेलो. मी आणि भाऊ याच्यातला आणि शब्द याने 2 शब्दांना जोडलेला आहे. 2 शब्द असो की 2 वाक्य, ते उभयान्वयी अव्यय होतं. त्याच्यानंतर डबा हा कोणता शब्द आहे रे? डबा गुजराती. तर ते 3 टॉपिक आज परत वाचले. उद्या मी तुम्हाला 2-2 प्रश्न विचारेल. किती? प्रत्येकाने 2-2 प्रश्न पाठ करून येणे. समजतंय? हा, चाल. याच्यात आपला उत्तर आहे प्रयोग. आता मला विभक्तीची व्याख्या सांग रे. हा, अशी कधीडी व्याख्या, अशी कधी व्याख्या. समासाची सांग, जाऊ दे. चाल, समासची सांग. 2 शब्दांची जोडणी किंवा साधने म्हणजे संधी होय. घ्या, आजचा टास्क असेल तुमचा सर्व मराठी व्याकरणातील टॉपिकची व्याख्या लिहिणे. कोणाकोणाच्या व्याख्या लिहितील ते बी लिहून घे भाऊ. एका खाली एक लिहून घे. 1 संधी, 1 नंबर संधी, त्याची व्याख्या लिहायची आहे. 2 नंबर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. चाल द्या पटापटात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रियाविशेषण अव्यय एका खाली एक लिहित आहे ना. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. हे पाय रे, भरती होणारा माणूस कसा राहतो पाय. त्याचे कान बी उघडे राहता, त्याचे डोळे बी उघडे राहता, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, त्याच्या हाताले स्पीड राहतो. जबरदस्त स्पीड राहतो लिहिण्याचा. म्हणजे जो दिवसातून कमीत कमी 4-5 पानं लिहितो, लिहिल्याने काय होतं? लिहिल्याने आपली स्मरण शक्ती वाढते. पहिलीत होते आपण कितवीत होते? 1-2 लिहायचे, अबकड लिहायचे. का बरं? स्पीड येण्यासाठी, वाचता लिहिणे येण्यासाठी, बरोबर आहे की नाही? तर अशा गोष्टींसाठी आपल्याला स्पीड महत्वाचा असतो.
तर या तिन्ही गोष्टी जर तुमच्या जुळून आल्या की लगेच तुमचं सिलेक्शन होतं. ठीक आहे, पुढे कोणते कोणते झाले रे? संधी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. पुढे समास, प्रयोग, विभक्ती. समास, प्रयोग, विभक्ती. समास, प्रयोग, विभक्ती. त्याच्यानंतर रे कोणतं सुटलं? वचन, लिंग, काढचणी. वचन, लिंग. अजून अलंकार. शाबास, अलंकार. शब्दशक्तीचे पण आहे का? हा, शब्दशक्ती. किती झाले रे टोटल? हे 16. जेवण किती वाजता होतं? 12 ना. आता दुसरं लेक्चर नाही. हे 16चे 16 व्याख्या 12 वाजेच्या आत कुठे येतील? ग्रुपवर. ग्रुप कायसाठी आहे? टाइमपास साठी. टाइमपास साठी का? त्या ग्रुपवर किती लोक आहे पेपरवाले? 3, 6. ह्या 6 लोकांचे येतील. बाकीचे हा अजून दोन जणांची इच्छा झाली आम्ही टाकू. 8, 9, 10, 11, 12. 12 लोकांचे 12 लोकांचे 16 व्याख्या ना? 16 व्याख्या 12 वाजेच्या आत आल्या पाहिजे. 16 व्याख्या लिहिल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय राहील? आता खाली गेल्यानंतर त्या 16 व्याख्या लिहिणं. काहींकडे पुस्तकं असतील, काहींकडे नसतील. मग एखादी जण लिहीन, त्याच बाकी जण कॉपी करतील. ज्याच्याकडे पुस्तक असेल तो पुस्तकातून लिहीन. जो लिहिणार नाही त्यानं उद्या लेक्चर लिहायचं नाही, मी त्याचा अपमान करेन. हे की नाही? उद्या यायचं नाही. दुपारी 12 वाजेच्या आत लिहिणे. तुमच्या नोट्स मध्ये लिहि घ्या 12 वाजेच्या आत. जे काम जेव्हा दिलंय ते तेव्हाच झालं पाहिजे. आणि असं जर झालं तर आपल्याला कोणती सवय लागते? टाइमावर काम करण्याची. बरोबर आहे की नाही? म्हणून ठीक आहे. प्रयोग झाला. बर, 44 नंबर. काही कामाचा आपला प्रश्न नाही येतो. हिंदुइझम बियॉन्ड रिच्युअलिझम या पुस्तकाचे लेखक असणारे महाराष्ट्रातील IPS अधिकारी कोण? तर तो प्रश्न आता रिपीट होणार नाही म्हणून आपल्या कामाचा नाही आहे. ठीक आहे. मराठी व्याकरणानुसार काल मी तुम्हाला एक ह्याच प्रश्नाशी रिलेटेड एक प्रश्न सांगितला होता. कोणाला आठवतोय? शाबास. कोणाला आठवतोय? ह्याच प्रश्नाशी रिलेटेड एक प्रश्न सांगितला होता की ज्याच्यात तो म्हटला होता की एका चरणामध्ये किती? 12. किती? 12 अक्षर असतात. एका चरणामध्ये किती अक्षर असतात? आणि 6व्या अक्षरावर काय राहते रे? यती. काय राहते? तर त्या काय रे? तो कोणता रस आहे? ते कोणतं वृत्त आहे? काय उत्तर दिलं होतं? भुजंग प्रयात. आठवतंय का? तो एक प्रश्न पाठ झालाय आपला. 45 नंबरचा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड. मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला काय म्हणतात? मात्रा. त्याला काय म्हणतात? स्वरांची मात्रा ही एक असते. स्वरांची मात्रा ही एक असते आणि व्यंजनांची मात्रा 2 असते. एवढं लक्षात ठेवा. स्वर याची मात्रा 1 असते आणि व्यंजनांच्या मात्रा 2 असतात. समजलं? मात्रा म्हणजे तेनी. आपल्याला असं याला म्हणतो पाय मात्रा. याला मात्रा म्हणतो आपण. तो नाही, तो वेगळा विषय. आणि 2 असला तर आई 2 मात्रा म्हणतो आपण त्याला. तो वेगळा विषय, हा वेगळा विषय. चलो पुढे. 93चा वर्ग. 93चा वर्ग 86 49. पण तो 93 मायनस मध्ये. मग त्या दिवशी पण सांगितलं होतं वर्ग किंवा घन मायनस मध्ये नसतो. त्याचं उत्तर कशात असतं? प्लस मध्ये. शाबास. 47 नंबर. HTTP लिह रे. वहीत लिहून घ्या आता खालून. इंग्लिश मध्ये लिहू. HTTP. HTTP. त्याचा फुल फॉर्म आहे. तो मराठीत लिहू फुल फॉर्म. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट. ऑप्शन नंबर 1 उत्तर त्याचं.
HTTP चे पूर्ण रूप काय असते? हे अशा पद्धतीचे प्रश्न मुंबईला जरा जास्त येतात. HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. लिहिलं का रे? याच्या पुढे जर हा प्रश्न आला तर आपलं उत्तर चुकायला नको. अजून एक देतो, WWW याचा फुल फॉर्म लिह रे. वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब. अजून रे, अजून आहे आपल्याकडे काही? रॅम, RAM, रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. लिहू रे, RAM. मराठीत लिहू भाऊ, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि एक प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीचा, ROM, रॉम, ROM. त्याचा फुल फॉर्म लिहू, रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी. आता ऐक रे, कम्प्युटर मध्ये काही आउटपुट साधनं असतात, काही इनपुट साधनं असतात. आउटपुट साधनं म्हणजे काय? जे कम्प्युटरच्या बाहेर आहे. कम्प्युटरला काय जोडलेलं असतं रे? प्रिंटर. मग हे कोणतं साधन आहे? आउटपुट. माऊस, माऊस, माऊस. व्यवस्थित विचार करा. हा, इनपुट आहे. कीबोर्ड, माऊस, त्याच्यानंतर प्रिंटर, त्याच्यानंतर रॅम, रॉम. हे बाय, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर आणि त्याचं जे मशीन असतं पाहिजे चौकोनी, ते सगळे बाहेर म्हणजे आउटपुट साधनं आहेत. इनपुट साधनं कोणते कोणते? हार्ड डिस्क आहे की नाही, रॅम, त्याच्यानंतर भरपूर असे साधने आहेत, ते तुम्ही पाहून घ्यायचे. हा, काय प्रश्न आहे? कम्प्युटरचे आउटपुट साधनं कोणते आणि इनपुट साधनं कोणते? इनपुट म्हणजे काय? मध्ये. इनपुट म्हणजे काय? मध्ये वापरले जाणारे, कम्प्युटरच्या मध्ये. मग त्याची जी मेमरी कार्ड वगैरे ज्या गोष्टी आहे मध्ये कम्प्युटरच्या, ते इनपुट साधनांमध्ये. आउटपुट म्हणजे काय? जे डोळ्यांना दिसतं. मग आपल्याला प्रिंटर दिसतं. तुम्ही म्हणशाल सर माऊस बाहेर राहतो पण काम तर मध्ये करतो, बरोबर आहे की नाही? हा हा, किती नंबर? हा हा, उत्तर पाहून घे व्यवस्थित. किती नंबरचा प्रश्न आहे आणि ऑप्शन काय काय आहेत? मॉनिटर, प्रिंटर, माऊस. मॉनिटर, प्रिंटर, माऊस. मॉनिटर, प्रिंटर, माऊस आणि चौथं काय आहे? उत्तर काय दिलंय? माऊस दिलंय. 2 नंबर उत्तर दिलंय का? मोबाईल मध्ये चेक करून घे. आता प्रिंटर पहा. प्रिंटर कसं, प्रिंटरचं काम मध्येच चालतं पण प्रिंट बाहेर येते, बरोबर आहे की नाही? मोबाईलशी प्रिंट कम्प्युटरशी कनेक्ट असतो. त्याच्यानंतर माऊसचं काम मध्ये चालतं, बरोबर आहे की नाही? आहे का? तुम्हाला काय करायचंय? कम्प्युटरचे इनपुट साधनं कोणते आणि आउटपुट साधनं कोणते याची एक लिस्ट बनवायची. हा, बघून घ्यायचं, नाही तर मग मी टाकून देईन. इनपुट आहे ना, माऊस इनपुट. माऊस इनपुट आहे. अजून एकच दाखवलं, डायरेक्ट उत्तर काढला असेल. ठीक आहे, इनपुट आहे. चला 48 नंबरचा प्रश्न. 90 मधून 9 किती वेळा वजा करता येतील? किती वेळा रे? 10 वेळा वजा करता येतील. किती वेळा करता येतील? शाबास. 49 नंबरचा प्रश्न, सोपा प्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. लिह रे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r चा वर्ग. सूत्र लिहू भाऊ, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r चा वर्ग.
हे पायऱ्या, हा पाय राहतो रे, पाय आरचा वर्ग. आर म्हणजे त्रिज्या. ये मग 22/7 गुणिले 14 गुणिले 14, उत्तर 616. आलं, सोपं होतं, एकदम सोपं होतं. मग या वर्तुळाचा परिघ काढून द्या रे. या वर्तुळाचा परिघ काढा बरं. परिघाचं सूत्र शाबास, 2 पाय आर फक्त, वर्ग नाही. 2 पाय आर, वर्ग नाही. 2 गुणिले 22/7 गुणिले 14, बस एवढंच, उत्तर 88. मग ध्यान दे रे. आता क्षेत्रफळापेक्षा परिघ हा कसा राहतो? छोटा राहतो, लहान राहतो. क्षेत्रफळ जास्त, परिघ लहान. समजतंय? चलो पुढचा प्रश्न, 50 नंबर. हे माझे पुस्तक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. माझे, षष्टी. कारकार्थ, कारकार्थ संबंध. षष्टी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? कर्ताचा, प्रथमाचा कर्ता, द्वितीयाचा कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान. पंचमीचा काय? षष्टीचा संबंध, आणि सप्तमीचा अधिकरण, आणि अष्टमीचा संबोधन. संबोधन. 51 नंबरचा प्रश्न पायऱ्या आला रे. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे. ओ भावड्या, आपला 88 आला होता. 88 ची त्रिज्या किती होती? 88 ची त्रिज्या किती होती? आता पाय 44 आहे. 44 ची किती असेल मग? शाबास, झालं. याला म्हणतात दिमाग. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या किती? सोडायची गरज आहे का? आणि जर आपल्याला माहिती नसतं तर कसं सोडवलं असतं? कसं सोडवलं असतं? एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या किती? कसं काढणार? ऑप्शन, ऑप्शन नसते मग. सात गुणिले 44 भागिले 22, 14 आला असतं मध्ये. हा, मग आला असता व्यास. मग व्यासच्या निमपट काय आली असती? त्रिज्या. त्रिज्येच्या दुप्पट व्यास राहतो ना, मग व्यासच्या निमपट. आता एक गोष्ट ध्यानात ठेव, जर तू या दोन्हींपैकी एक गणित पाठ केलं तर तुला गणित सोडायची गरजच नाही. कसं? जर 88 परिघ असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 आहे, तर त्याची त्रिज्या किती? 14. किंवा उलट घे, 14 त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 आहे, तर त्याचा परिघ किती? 88. तर 44 वाल्याचं किती? 7. है ना? चल पुढे पाहिजे. तिथे आपण फक्त विचार केला असता की आम्ही फक्त क्षेत्रफळच काढता, आम्ही परिघ काढता नाही, तर हा प्रश्न आपल्याकडून सुटला नसता. पण तिथे आपण परिघ शिकून घेतला, तो 88 परिघ काढला. आता 88 च्या निम्मे 44 विचारला, म्हणून त्रिज्या बी आपण निम्मे करून घेतली. समजतंय? चाल पुढे. बरोबर 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये सोपा प्रश्न आहे. काढ रे. तास गुणिले 30, लिहून घे भाऊ प्रश्न. प्रश्न नाही, सूत्र. तास गुणिले 30 मायनस 11/2 गुणिला मिनिट. तास किती रे? 2 गुणिले 30 मायनस 11/2 गुणिले 30. 165 झाले. तिकडे 165 झाले, मायनस 60. 105 उत्तर असेल. 105 उत्तर असेल. प्रश्न क्रमांक, सूत्र लिहिलं ना? हा, आलं उत्तर. कोणाकोणाचं उत्तर आलं रे? संकेत नाही, सूत्रपाठ नाही आहे. मोबाईल आहे, मोबाईल आहे भाऊ. अकॅडमीत का आलाय? पोलीस बनण्यासाठी आला असं सांगायचं? काही नाही म्हणे. तो म्हणे शिक्यासाठी आला. शिक्यासाठी आले का आपण?
अरे पोलीस बनण्यासाठी आले आपण आधी किंवा आर्मी बनण्यासाठी? शिकायसाठी शाळा आहे ना. लक्ष दे भाऊ. आता हा टॉपिक आपल्याला येत नाही. टॉपिकचं नाव काय आहे? घड्याळ. घड्याळ टॉपिकचे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलला पडले. 1 नंबर पासून चालू करायचं. घड्याळ लेक्चर 1, घड्याळ लेक्चर 2, घड्याळ लेक्चर 3, 4 लेक्चर मध्ये घड्याळ पुरी पाठ आपली. बरोबर आहे की नाही? का वाट पाहिजे सर शिकायन घड्याळ तो शिकीन मी असं? वाट पाहिलं तर किती दिवस लागतील? 6 महिने. आणि जर पहिले शिकायचं असेल तर पडले ना, फायदा घ्या ना. कोण जमले सर ते एवढं? 2.5 राय 6 महिने. पुढे प्रश्न क्रमांक 53. अंकांचं कोड आहे 0, 6, 24, 60, 120. काय आहे ट्रिक? पहिल्यामध्ये 6चा फरक, दुसऱ्यामध्ये 18, तिसऱ्यामध्ये 36, चौथ्यामध्ये परत 60. काहीतरी ट्रिक आहे पहा. झालं मग उत्तर शोधा. पाहू बरं तुमचा दिमाग चालतोय का? पहिले फरक पाहायचा, वाढतंय कमी होतंय. त्याच्यानंतर वर्ग पाहायचे. वर्गामध्ये मी सापडलं तर घन पाहायचे है ना. झालं? एक बी नाही. 1 मिनिटाचा टाइम आहे तुमच्याकडे. काय करायचं? पहिले प्रश्न आपल्या वहीत लिहायचा. पहिले सगळ्यात पहिले प्रश्न आपल्या वहीत लिहायचा आणि मग सोडायला सुरुवात करायची. 0, 6, 24, 60, 120 प्रश्नचिन्ह. भरपूर लोकांनी उत्तर पाहून घेतलं असेल. उत्तर पाहायचं नाही कधीच. चलो लिहा. ट्रिक काय तर घन मायनस 30 संख्या. घन मायनस 30 संख्या. 1 चा घन, 1 चा घन, एकातून 1 गेला, एकातून 1 गेला 1, म्हणून मी असं करेल होतं. एकातून 1 गेला, एकातून 1 गेला, पाय 0 आलाय पहिले. 2 चा घन, 2 चा घन, 8तून 2 गेले, पाय दिसला का? 3 चा घन, 27 मधून 3 गेले, दिसला का? 4 चा घन, 64 मधून 4 गेले. 5 चा घन, 125 मधून 5 गेले. पुढे कोणाचा घन? 6 चा घन, 216 मधून 6 गेले. लिहिते ते घन वजा 30 संख्या ही ट्रिक वापरलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर लगेच समजलं तर ठीक, नाही तर डायरेक्ट घरी आल्यावर त्याचं उत्तर येतं. त्याच्यामुळे टाइमपास करत बसायचं नाही. एकच काय जमत नाही, एकच काय जमत नाहीये. घड्याळ राहते आपल्या हातात, पाहायचं. 1 मिनिटाच्या वर टाइम द्यायचा नाही. हा हो पेपरवाले ऐका, हा प्रश्न किंवा असे प्रश्न टाइम लावायचा. 1 मिनिट 1.5 मिनिट भरपूर झाला, लगेच समजला तर ठीक, गोल करायचं, पुढे जायचं. नंतर जेव्हा तुम्ही रिटर्न येताना तेव्हा त्याचं उत्तर येऊन जातं. हा नाही तर चालल्या 5-10 मिनिटं त्याच्यावर कस काय सरनं तर सांगेल होतं, कस काय येत नाही. घन प्लस 30 संख्या असं बी येतं. घन मायनस 30 संख्या याच्यावर प्रश्न आलाय. वर्ग प्लस 30 संख्या, वर्ग मायनस 30 संख्या याच्यावर बी प्रश्न येतो. आता सर तुम्हाला कसं काय लगेच समज जातो? मी रोज 2 चे पाढे लिहितो, 11 चे पाढे लिहितो, 21 चे पाढे लिहितो, वर्ग लिहितो, गणे लिहितो, ABCD लिहितो आणि शेकडेवारी लिहितो. हे मी रोज करतो. का करता सर? काही काम धंदे नाही का तुम्हाला? का करता तुम्ही? का करा तुम्ही? मी का करतो? मला पोरांना शिकवणं पडतं. पोरं लय हुशार आहे, पोरांपेक्षा मग उत्तर लवकर आलं पाहिजे.
नाही तर पोरं काय म्हणतील, हा येडा आहे आपल्याला काय शिकाय ना, बरोबर आहे की नाही. तर पोरांपेक्षा स्मार्ट राहण्यासाठी मला पोरं जे काम नाही करतात ते मी करतो. पण मी असं केलं का, तुम्हाला सांगितलं का लिहायचे निरपाडे एकाने बी हुशार व्हायचं नाही रे. मी तुम्हाला किती वेळा सांगितली ती गोष्ट, 5-5 वेळा करा, पण आपली बोंब पडत नाही. हा प्रश्न आला पाहिजे होता ना. गेला 1 मार्क, गेला 1 वर्ष 2027 मध्ये असा विषय होता. एक प्रश्न माहितीये ना काय केलं तर जळगावले बर्बाद झाले बाकीचे एका प्रश्नाबाहेर. म्हणजे जायला नको आपला, समजताय का. आता तुम्ही जेवढे बसले यांच्यामधून एकाला बी आला नाही, गेले तुम्ही मेरिटच्या बाहेर, कारण तो सोपा प्रश्न होता. एखादा कठीण प्रश्न आहे जो आपल्याला नाही जमला ठीक आहे, पण सोपा प्रश्न आहे आणि आपल्याला जमत नाही, मग आपण मेरिटच्या बाहेर फेकले जातो पहिल्याच राऊंड मध्ये. ठीक आहे, पुढे 54 नंबर. ड न म न यातील अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. ड डपडीचा ड हा अनुनासिक नाही. कोणता ड आहे अनुनासिक? हा टिंबवाला. हा पहिला ऑप्शन अनुनासिक नाही. अनुनासिक म्हणजे काय रे? शाबास, नाकावाटे. ज्या वर्णांचा उच्चार नाकावाटे केला जातो. नाकावाटे म्हणजे तोंडानच बोललं जातं, पण असं वाटतं की नाकातून निघतोय है ना, न म हे की नाही, तर त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. अनुनासिक म्हणजेच अनुनासिकांचं दुसरं नाव काय आहे? शाबास, परस वर्ण. परस आणि परवर्ण कोणाला म्हणतात? व्यंजनांना. व्हेरी गुड. पुढे प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. औदार्य. 56 सोडवा. प्रश्न लिहा पहिले वहीत. सुटला का? CUT बरोबर PHG, तर SIR बरोबर काय? C चा P झालाय 3 चा 16, 21 चा 8 आणि 20 चा 7. समोरासमोर आहे का रे? नाही. लागते टेक. पाय मग काय टेक लायचं. पहिलं काय रे? C म्हणजे 3 आणि P म्हणजे 16. 16तून 3 गेले, 16तून 3 गेले 13. किती? प्लस 13 प्लस 3 मध्ये 13 टाकले किती झाले? 16. इकडे सरनावामध्ये S किती रे? 19. S किती रे? 19 मध्ये 13 टाकले तर किती होता? 32. किती होता? 26 नंबरचा अक्षर कोणता आहे? Z. 27 ABCDEF. F ने सुरू होणार ऑप्शन आहे का रे आपल्याकडे? ऑप्शन नंबर उत्तर लिहायचं घरी यायचं. उत्तर पाय आता बस. बाकी इथला जर विचार करशील की C साठी P, U साठी H, T साठी G, तर एवढं 3 काढायची गरज आहे का आपल्याला? ऑप्शन वर जायचं, खेळायचं. ट्रिक लागते का काही? फरकवाली लागत नाही, मायनस वाली लागत नाही, प्लस हा दुसऱ्या ह्याच्यात लागत होती पण इकडे लागत नव्हती. हे पाय TU 20-21 समजताय का? त्याच्यानंतर GH 7-8 होता, पण इकडे RS पाहिजे होता ना, मग नाहीये, मग ती ट्रिक फेल गेली.
म्हणून ही वापरली पहिले अक्षर. जर पहिले अक्षर बी फेल गेला तर काय करायचं, शेवटचे अक्षर. समजतंय? चला पुढे. पुढचा प्रश्न 57. एम बरोबर 169. एम म्हणजे 13, 13चा वर्ग 169. जी म्हणजे 7, 7चा वर्ग 49. तर डब्ल्यू म्हणजे 23, 23चा वर्ग 529. 58. लिंगभेदानुसार कोणते सर्वनाम बदलत नाही? लिंगभेदानुसार बदलणारे सर्वनाम किती आहे? लिंगभेदानुसार बदलणारे सर्वनाम किती आहे? वचनानुसार बदलणारे तो, ती, ते. आणि लिंगानुसार बदलणारे मी, तू, तो, हा, जे. समजतंय? मग काय विचारलंय त्यानं? लिंग बदलानुसार कोण बदलत नाही? मी हा लिंगभेदानुसार बदलत. चेक करूया. लिंगभेदानुसार बदलणारे कोणते मी लिहून दिलेलं आहे ना, किंवा पुस्तकात बी असतील. लिंगभेदानुसार बदलणारे आणि वचन भेदानुसार बदलणारे कोणत्या टॉपिक मध्ये भेटेल? सर्वनाम टॉपिक मध्ये सगळ्यात शेवटच्या पार्ट वर ते लिहिलंय की वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती, लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती, लिहून घ्यायचे. जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल? जर दक्षिण दिशा आग्नेय झाली, काळावर उत्तर. पहिले 8 दिशा काढ. ओरिजिनल 8 दिशा काढ पहिले. अरे ओरिजिनल 8 दिशा काढ पहिले. पाठ केलंय आपण. आ, द, न, प, वा, उ, ई, पू. उत्तर आलं? उत्तर आलं पश्चिम. करेक्ट आहे. 60 नंबरचा प्रश्न, आजचा शेवटचा प्रश्न. 60 नंबर. 0.125 अधिक 0.027 भागिले 0.8. पहिले दोन्हीची बेरीज मार. 0.125 प्लस 0.027 ची बेरीज मार. .125 अधिक 0.027. उत्तर आलं 0.152 भागिले 0.8 भागिले 0.8. घेतलं का? हा चला आता बाहेर काढ दिले. बिना पॉइंटचे काढ. पहिलं येईन 152 आणि दुसरं येईन 8. पॉइंट नंतर एक घर खाली होतं, 152च्या वरती 0 जाईन, 1520 होतील ते. झालं का? आणि वरती किती होते रे पॉइंट नंतर? ते 3 घर खाली घे. चाल कर आता बघा करा. 8 1 8 800 800 1000 आले असतील खाली. शून्य पॉइंट. कोणा चालू उत्तर? खाली 1000 आले असतील, वरती 8 न भाग दिला. 8 1 8 7 उरले. 8 9 72 आणि 800 1000. 890 भागिले 1000. हा 3 0 खाली होते. 3 घर सोडीसन पॉइंट. आलं का? 890 होते का वरती का 190? अरे काय गणित सोडवता भाऊ. किती आलं होतं उत्तर? 0.152 आलं होतं भागिले 0.8. पॉइंटचा भागाकार पुढे शिकवलेला आहे, आपल्या लेक्चर्स मध्ये टाकलाय. पहिले पॉइंटची बेरीज शिकजो, मग वजाबाकी, मग गुणाकार, मग भागाकार. मग यांना काय करायचे? बिना पॉइंटचे लिहायचे. हे पॉइंट सोबत आहेत ना, यांना बिना पॉइंटचे लिहायचे. पॉइंट नंतर एक घर खाली तर त्याचा 0 वरती. पॉइंट नंतर 3 घर वरती तर 3 0 खाली. मग 8 1 8 0 8 0 8 0 8 1 7 उरले. 8 9 आणि 8 0 1 2 3 1 2 3 3 घर सोडून पॉइंट. उत्तर आलं 0.19. 0.190 बी म्हणू शकता तुम्ही त्याला, 0.19 बी तुम्ही त्याला म्हणू शकता. आलं 0.19. हा पहा कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे, बाकीचं आपण उद्या पाहू.